हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. मामी काय चिकल केला सगळा इथं. अहो जावाई तुम्हाला काय करायच्यात पंचायती. इथं माझे पाय भर लागले तर. पाय भरत येत तुम्ही येता कशाला इथं. मामी ते गावरान तूप कसं किलो आहे? कसं छटाकाय ते विचारीत जा. तुम्ही किलोची भाषा करीतच जाऊ नका. तुमची खरेदी छटाकाची असती. जे लोक धोका देतात ना ते मला बिलकुल आवडत नाही. काय धोका? धोका नाही रे, धोका. बघ ना मी किती साधा आहे. मला तर बोलता पण येत नाहीये. ओ ऐका ना, मला न्यायला या ना. का रे राखी 4 दिवस? अहो मम्मी पप्पा भाऊ बहीण अगदी त्या म्हातारी बरोबर सुद्धा 4-4 वेळा भांडणं झाल्यात माझे. पण तुमच्यासारखी मजा कुठेच येत नाही. मी आहे म्हणून टिकले. दुसरी कोणी असती तर केव्हाच निघून गेली असती. ते ठीक आहे पण एवढी सुंदर बायको भांडू कशी शकते? कमालच आहे. अय्या खरंच जावा तिकडे. काय सोंग आलंय नशिबात. मामी घरात चोरी झाली तर तुम्ही कंप्लेंट करून केली नाही हो? अहो जावाई घरातला चोर असल्यावर कंप्लीट कशाला करायची. अहो जावाई 2-3 वर्ष तुम्ही शहरात होता शिकायला. तुम्ही नेमकं शिकलात काय? हेच लोकाला येड्यात काढायचं. हा सुरुवातच आमच्यापासून केलेली ना तुम्ही. मामी आज शुक्रवार आहे. काय केलंय हो खायला आज? मटन चिकन अंडे बोंबील झिंगे. एवढं कशाला करायचं हो मामी? तुम्हाला वाईट वाटलं ना. मग काय आहे तर थोडं करायचं आपलं मटण नाही तर चिकन. मग त्याच्यामुळेच तर काही केलं नाही. तुम्हाला वाईट वाटन म्हणून. तुमचं लग्न झालंय? नाही. आय लव्ह यू. सूरत देखी है. नहीं एक ही बार अहमदाबाद गया था. अहो कुठे आहे हो? अगं काल तुला त्या सोन्याच्या दुकानात नेकलेस आवडलं होतं बघ आणि माझ्याकडे पैसे नव्हते बघ. हा आठवलं. मग त्या सोन्याच्या दुकानच्या बाजूला बेकरी आहे. त्याच बेकरीच्या समोर उभारलोय. हा एवढं पिऊन आलाय. हे हात लावू नको. लग्न झालंय माझं, बायको आहे मला. चल. हा एवढा दारू पिऊन आलाय तरी माझ्यासाठी लॉयल आहे. जाऊ दे आज माफ करते. अहो मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांचं उत्तर खरं सांगायचं. ठीक आहे. या जगात सगळ्यात चांगली बाई कोण आहे? तू आणि तुझी आई. आणि सगळ्यात वाईट बाई? माझी आई आणि बहीण. आणि सगळ्यात चांगला माणूस? तुझा बाप आणि तुझा भाऊ. आणि सगळ्यात वाईट माणूस? मी माझा भाऊ आणि माझा बाप. आणि सगळ्यात चांगलं ठिकाण? तुझं माहेर. आणि सगळ्यात वाईट ठिकाण? तुझं सासर. आणि सगळ्यात चांगले नातेवाईक कुणाचे? तुझेच की. 10 वर्ष लागले या माणसाला सगळं शिकवायला. म्हातारी गो बाई.